श्री गणेशाय नमः. श्री वैभवलक्ष्मी व्रत कथा कहाणी. एक फार मोठे नगर होते. त्या नगरात विविध व्यवसाय चालत असत. जसे कथा कीर्तन, देवभक्ती, देवपूजा वगैरे चाले. तसे चोऱ्या, दरोडे, मद्यपान, जुगार हेही चालत असे. नीतिमान व धर्मशील माणसे त्यापासून 4 हात दूर होती. अशा त्या नगरात एक दाम्पत्य राहत असे. पतीचे नाव युगंधर व पत्नीचे योगिनी. पत्नी भाविक, श्रद्धाळू, सुशिक्षित, पती उद्योगी होता. स्थिती चांगली होती. संसार सुखात होता. योगिनी रोज देवीच्या देवळात जात असे. एखादे भजन म्हणत असे. पतीचीही तिला साथ होती, पण कालचक्र सतत ताराप्रमाणे फिरत असते. आणि भाग्यपंक्ती ही युगंधराला आपण एकदम श्रीमंत व्हावे असे वाटू लागले. आणि तो जुगारी बनला. जुगाराने कोणाचे भले झाले आहे. शूर कृतविद्ध पांडवांना त्यामुळे 12 वर्षे वनवास भोगावा लागला. द्रौपदीची विटंबना झाली. वैभव गेले. भगवान श्रीकृष्णाची कृपा म्हणूनच अखेर विजयी झाले. युधिष्ठिर नगरात प्रवेश करता दुर्गामातेचे स्तवन केले. सारांश श्रीमद अनंत श्री दुर्गामाता यांच्याच कृपेने पांडव पुन्हा सुस्थितीत आले. परमेश्वरी अधिष्ठानात महात संकटे निर्माण होतात हेच खरे. युगंधराने आपली संपत्ती, पत्नीचे दागदागिने, सारे वैभव जुगारापायी गमावले आणि मद्याच्या व्यसनाने त्याचा ताबा घेतला. शीलवती योगिनी काबाड कष्ट करून देवीची करुणा भासू लागली. ती संकोचाने बाहेर पडत नसे. देवळातही जायनाशी झाली. घरीच देवीची करुणा भासू लागली. इकडं काय झालं? देवीला आपल्या प्रिय भक्तिनीची अनुपस्थिती जाणवू लागली. अनन्य चिंतन करणारी, मजा भजनाने आनंद देणारी योगिनी का बरे येत नाही? मला तिच्याकडे गेलंच पाहिजे. मग काय उशीर. देवीने श्वेत वस्त्र परिधान केले. वृद्ध स्त्रीचं रूप घेतलं आणि योगिनीच्या दारापाशी. दार बंद होते. आत योगिनी अनन्य भावाने कारुण्याने देवीसच ओवाळीत होती. वृद्ध स्त्रीनं दार वाजविलं आणि योगिनीने दार उघडलं. कोण हवंय आपल्याला आजीबाई? योगिनी म्हणाली, अगं मी तुझ्याकडेच आले आहे. ओळखलं नाहीस मला? मी देवळातच असते. तुझी प्रार्थना भजन ऐकते. का बरं येत नाहीस हल्ली? वृद्धा म्हणाली. योगिनी हमसाहमशी रडू लागली. वृद्धेनं पाठीवरून हात फिरवला. तिचे डोळे पुसले व मग योगिनीनं आपली करुण कहाणी सांगितली. वृद्धेनं सांत्वन केलं. चिंता करू नको म्हणाली. एकाएकी दिव्य प्रकाश खोलीत पसरला. योगिनीला देवीचे दर्शन झाले. देवीने डोक्यावर हात ठेवला व म्हणाली, सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे रहाटगाडग आहे. उद्यास्त सूर्यनारायणालाही असते आहे. चंद्रानालाही लहान मोठं व्हावे लागते. अमावस्या आणि पौर्णिमा येतात जातात, पण धीरोदत्त माणसे हे जाणून निश्चल राहतात. भगवंताचे अनन्य चिंतन करतात, उपासना करतात, सुख दुःख निवेदन करतात आणि तरतात. माझा भक्त कधीच नाश पावत नाही. तसे त्याचे रक्षण करणे, योगक्षम चालविणे आम्ही करतो. तू चिंता सोड, वैभवलक्ष्मी व्रत कर, म्हणजे सारं काही नीट होईल. आई, काय आहे ते व्रत ते मला सांगा. मी करीन ते मनापासून. योगिनी म्हणाली. देवी म्हणाली, व्रत फार सोपा आणि साधे आहे, मात्र मनात भाव हवा. हे व्रत शुक्रवारी करावायचे. सकाळी उठायचे, स्नानाने सुशीलभूत व्हायचे, दिशांना नमस्कार करायचा, लक्ष्मी देवीस नमस्कार करायचा व चिंतन नामस्मरण कर. जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता. दिवसभर उपवास करणे शक्य नसल्यास उपवास करावे. उपवास करणे शक्य नसल्यास, प्रकृतीला झेपत नसल्यास केला नाही तरी चालेल. रात्री पूजेनंतर उपवास सोडावा. संध्याकाळी हातपाय धुवून पूजा करावी. त्यासाठी एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ पांढरे चौकोनी वस्त्र ठेवावे. त्यावर छोटी तांदळाची रास मांडावी. त्यावर जलपूर्ण कलश ठेवावा. कलशावर एक वाटी ठेवावी. त्यात सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवावा आणि तो नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवावे. कलश ठेवण्यापूर्वी राशीवर कुंकवाचे स्वस्तिक काढावे. कलशाला कुंकवाची बोटे अष्टदिशांनी वैरे घाऊ ठेवावे. श्रीयंत्र कलशाला टेकून अथवा जवळ ठेवावे. प्रथम सुपारी विड्यावर पाणी सोडून गणपती पूजन करावा. हळदी, कुंकू आणि सुगंधी द्रव्य देवी श्रीयंत्रास अर्पावी. तांबडे फूल देवीस वाटीतील व श्रीयंत्रास व्हावे. देवीचा स्तवन श्लोक म्हणावा. आपली इच्छा सांगावी. प्रार्थना आणि गोडाचा नैवेद्य दाखवावा. महालष्टक म्हणावे. मग आरती करावी. आपल्या संकल्पामागे 11 किंवा 21 शुक्रवार असे पूजन करावे. शेवटच्या शुक्रवारी 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुवासिनींना पाचारण करावे. लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचे पाय धुवावे. त्यांना कपाळी हळदी कुंकू अक्षता लावाव्यात. प्रसाद द्यावा. तसेच व्रतकथेचे नवीन एक पुस्तक द्यावे. त्या दिवशी यथाशक्ती भोजन घालावे. देवीच्या नैवेद्यास खीर करावी. पूजाविधी आटोपल्यावर दागिने परत अंगावर घालावे अथवा जागच्या जागी ठेवून द्यावे. कलशातील पाणी तुळशीत विसर्जन करावे. तांदूळ पक्ष्यांना खायला ठेवावेत. या व्रताने ऐश्वर्य संतती मिळते. संकटे नाहीशी होतात. घरात सुख समृद्धीने भरभराट होते. लक्ष्मीचा वास घरात राहतो. योगिनीने सर्व काही लक्षपूर्वक ऐकले. हे व्रत मी मनोभावे करीन असे देवीस म्हणाली. योगिनी असे म्हणते तोच तथास्तु कल्याणमस्तु असे त्रिवार उच्चारून देवी अंतर्धान पावली. तो तेजाचा प्रकाशही गेला.
पण योगिनीच्या अंतःकरणात आशेचा व श्रद्धेचा प्रकाश दीप उजळला. तिने पहिल्याच शुक्रवारी 11 शुक्रवाराचा संकल्प करून मनोभावे पूजा केली. रात्री युगंधराला प्रसाद दिला. प्रसाद पोटात जाताच युगंधराला उपरती होऊ लागली. त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि योगिनीचे व्रत सुरू केले. मग आता काम करू लागला. दोघे भरपूर कष्ट करू लागले. युगंधराचे बंदीपणाचे व्यसन सुटले. घरातील मतभेद संपले. आपण पत्नीचे उरबाडून घेतलेले दागिने त्याने सोडून आणले. 11व्या शुक्रवारी मोठ्या थाटाने व उल्हासित अंतःकरणाने त्यांनी उद्यापन केले. सुवासिनींचा लक्ष्मी म्हणून सत्कार केला व प्रत्येकीला त्या व्रताचे एक एक पुस्तक दिले. शेजाऱ्या पाजाऱ्याने हा अद्भुत प्रकार पाहिला व योगिनीकडून व्रत समजावून घेऊन त्याही करू लागल्या. श्री वैभवलक्ष्मी मातेच्या व्रत प्रभावाने योगिनी व युगंधर संतती संपत्ती वगैरे ऐश्वर्याने संपन्न होऊन सुखी झाले व नम्रता आदरतित्य हे त्यांचे शीलच बनले. योगिनीवर जशी वैभवलक्ष्मी मातेची कृपा झाली तशी तुम्हा आम्हावर सर्वांवर हो. कुटुंबात निर्व्यसनी सुख समृद्धी बुद्धिश्रद्धा युक्त संतती नांदो. ही 60 उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण. जय लक्ष्मी माता. जय लक्ष्मी.